हॅलो एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये. मी दिलीप मुसळे. मित्रांनो, हा व्हिडिओ खास गट क मुख्य परीक्षा 2024ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्याचबरोबर इतरही विद्यार्थी जे आता येणाऱ्या एक्झामची तयारी करत असतील तर त्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, आपण आजच्या विशेष सत्रामध्ये कंबाईन गट क मुख्य परीक्षा 2022चा इंग्लिशचा पेपर या ठिकाणी पाहणार आहे. उद्देश काय आहे तर एक्झॅक्टली आपल्याला पेपर कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचा असतो, याच्या बेसिक रिक्वायरमेंट काय, हे छोट्या छोट्या गोष्टींवर आपण या पेपरच्या माध्यमातून पाहणार आहे. तर मित्रांनो, पेपर ॲनालिसिस हे खूप गरजेचं आहे. ते टॉपिक वाईज आणि फुल लेंथ हे दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपल्याला करावं लागणार आहे. याचं कारण एक असं आहे का व्हॉटेवर आपण जे काही रीडिंग करतो, जे काही आपण वाचन केलेलं आहे छान पद्धतीनं, त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं व्हायला पाहिजे हे जोपर्यंत आपण स्वतः चेक करत नाही तोपर्यंत आपण एक्झामसाठी प्रिपेअर्ड नसणार आहे, लक्षात ठेवायचं. आणि तसंही आयोग आणि आपण एक स्टुडंट म्हणून आपल्यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका हा एवढाच एक दुवा आहे का त्याच्यावरून आपल्याला कळतं का आयोगाचा पॅटर्न कसा आहे. त्यामुळे जर पॅटर्नला जर समजून घेतलं, आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका जर ह्या पद्धतीनं चांगल्या ॲनालिसिस जर केलं, त्यातले येणारे रूल्स तुम्ही छान पद्धतीनं समजून घेतले, पॅटर्न कसा आहे समजून घेतला, तर मित्रांनो येणारी जी काही परीक्षा आहे ही फारशी वेगळी नसते. आलं लक्षात. आयोग फार एक थोडाफार बदल करतो, अदरवाईज पॅटर्न हा ऑलमोस्ट सेम राहतो. तर त्या अनुषंगानं आपल्याला हा लेक्चर घ्यायचा आहे. जिथे जिथे शक्य आहे तिथे एलिमिनेशनचा वापर कसा करायचा, जिथे जिथे शक्य तिथं बेसिक कंटेंटच्या आधारे उत्तर कशी काढायची हे या ठिकाणी आपल्याला विशेष करून पाहायचं आहे. चला लेक्चरला सुरुवात करूया. मित्रांनो, हा कंबाईंड गट क चा पेपर आहे 2022चा आणि ही जी एक्झाम आहे ही 4 फेब्रुवारी 2023 मध्ये झालेली आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये एक्झॅक्टली आयोगानं काय विचारलेलं आहे तर ते या ठिकाणी आपण छान पद्धतीनं समजून घेऊया. चला या ठिकाणी बघायचं आता. तर थोडंसं पुढे जायचं मित्रांनो. तर पुढे जाण्याच्या अगोदर मी 1 मिनिट माझ्यासाठी घेतो. तर जे विद्यार्थी कंबाईंड गट क मुख्य परीक्षा 2024ची तयारी करतात यांच्यासाठी एक अत्यंत स्टँडर्ड, एक अत्यंत ज्याला आपण म्हणतो की हायली कॉम्पिटिटिव्ह अशा स्वरूपाची एक टेस्ट सिरीज या ठिकाणी इंग्लिश विषयाची आपण सुरू करतो या ॲप्लिकेशनमध्ये. तर याच्यामध्ये टोटल 20 टेस्ट होणार आहेत. किती टेस्ट होणार आहेत? 20 टेस्ट होणार आहे. त्यातले ग्रामर, फक्त ग्रामरचे टॉपिक वाईज 8 टेस्ट, व्होकॅब्युलरीचे टॉपिक वाईज 6 टेस्ट आणि कॉम्प्रेहेन्सिव्ह राऊंड 6 असे 20 टेस्ट होणार आहे. आणि प्रत्येक पेपरमध्ये 50 प्रश्न ह्या अँगलनी आपल्याला तब्बल 1000 नवीन प्रश्नांचा या ठिकाणी स्टडी करायचा आहे. ठीक आहे. पेपर सॉल्व करून पाहिजे, त्या प्रत्येकाचं ॲनालिसिस तुम्हाला PDF सोबत अपलोड केलं जाईल, जेणेकरून तुमचा अभ्यास कशा पद्धतीनं चालू आहे, आपण ट्रॅकवर आहोत की नाही हे छान पद्धतीने ॲनालिसिस करता येईल. याची जी फी आहे ही केवळ आणि केवळ 119 रुपये ठेवलेली आहे. याच्यामध्ये प्रॉफिट किंवा मग आपण म्हणतो की पैसे मिळवणे हा उद्देशच नाही आहे. जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोचायचं, जास्तीत जास्त मुलांना या गोष्टीचा फायदा करून द्यायचा हा एक छोटासा उद्देश प्रामाणिकपणे यामध्ये मी केलेला आहे. चला, जर ज्याला शक्य आहे तर ते जॉईन करू शकतात. साधारणतः बघायचं 15 जुलैला आपला पहिला टेस्ट पेपर होणार आहे आणि तो सगळ्यांसाठी फ्री असणार आहे. त्याच्यानंतरचे जे काही पेपर आहेत याचा शेड्यूल तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये टाकलेला आहे. बरोबर शेड्यूलप्रमाणे तुम्हाला PDF आणि त्याचं विश्लेषण अपलोड केलं जाईल. प्रत्येकानं झेरॉक्स काढायचं आणि त्याच्यानंतर तो पेपर सॉल्व करून त्याचे ॲनालिसिस ऐकायचं. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला मुबलक याच्यामध्ये उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी कंबाईंड गट क ची तयारी करतात किंवा आता पुढच्या पण तयारीचं प्लॅन जर करत असतील तर आपला PYQ ॲनालिसिस कोर्स हा सगळ्यात बेस्ट क्वालिटीचा आहे. तर तो या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून दिलेला आहे. नाममात्र फक्त 299 रुपये फी आहे, जास्त नाही आहे. आणि 6 महिन्यापर्यंत अनलिमिटेड वॉच टाईम आहे. तुम्ही कितीही वेळा बघा, गरज नाही पडणार. परंतु जर तुम्ही विसरत असाल तर तुम्हाला ॲनालिसिस अंडरस्टँडिंगसाठी, कॉन्सेप्ट क्लिअरिटीसाठी या सगळ्या गोष्टींचा उपयोग होणार आहे. आवश्यकता असेल तर नक्की जॉईन करा, हरकत नाही. चला आपण पहिल्या प्रश्नापासून जाऊया. तर ह्या पेपरमध्ये 61 पासून बघा, 61 पासून ते तुमचे 100 पर्यंत जे काही प्रश्न आहेत हे आपले इंग्लिश विषयाचे आलेले आहेत. मग याच्यामध्ये नक्की काय केलेलं आहे तर ते जनरली या ठिकाणी आपल्याला छान पद्धतीनं समजून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत हे तुम्हाला समजून जातील. बघा, आयडेंटिफाय द फंक्शन्स ऑफ द वर्ड आफ्टर इन द गिवन सेंटेन्स. आफ्टर हा शब्द आहे तो 4 वाक्यांमध्ये दिलेला आहे, 4 वाक्यांमध्ये दिलेला आहे.
तर त्याचं फंक्शन म्हणजेच काय रे, तो नक्की त्या वाक्यामध्ये कोणत्या पार्ट्स ऑफ स्पीचचं काम करतो ते तुम्हाला शोधायचं आहे. बघा या ठिकाणी आफ्टर दिलेलं आहे, या ठिकाणी एक आफ्टर आलेला आहे, या ठिकाणी एक आफ्टर आहे आणि या ठिकाणी एक आफ्टर आहे. तर तुम्ही वाक्य वाचायचं, त्या वाक्यात त्याचं लोकेशन काय आहे आणि तो काय फंक्शन करतो ते समजून घ्यायचं. पहिलं वाक्य बघा, दे अराइव्ड. दे झाला तुमच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट, सब्जेक्टच्या नंतर येतं वाक्यामध्ये क्रियापद अराइव्ड, बरोबर आहे. व्हेन डिड दे अराइव्ड, उत्तर मिळतं सून आफ्टर, लगेचच नंतर. तर नोटीस करा, क्रियापदाला जर व्हेननं प्रश्न विचारला तर उत्तर जे मिळतं तुम्हाला ॲडव्हर्ब ऑफ टाईम मिळतं. म्हणजे तुमचा जो पहिला जो आफ्टर आहे हा काय असला पाहिजे, 100% ॲडव्हर्ब असला पाहिजे. मग तुम्ही लगेच एलिमिनेशनकडे येऊ शकता. पहिल्यामध्ये ॲडजेक्टिव्ह आहे का जो चुकलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकला, कंजंक्शन नाही म्हणजे पर्याय क्रमांक 2 चुकला. बघा आपण जस्ट प्रश्नाला सुरुवात केलेली आहे, आपण 50-50वर आलो. पुढचं बघायचं आता, ही टेक्स आफ्टर हिज फादर. टेक्स आफ्टर ही फ्रेझल वर्ब आहे, जसं आपण म्हणतो ना लुक आफ्टर, तसे टेक आफ्टर. तर ह्या फ्रेझल वर्बमध्ये लक्षात ठेवायचं, तर फ्रेझल वर्बची रचना कशी असते, तर जनरली तुमच्या वाक्यातला हेड वर्ड हा नेहमी क्रियापद असतो आणि क्रियापदाच्या नंतर जर एकच शब्द आलेला असेल तर तो शब्द 100% प्रेपोजिशनच असतो. लक्षात ठेवायचं, टेक आफ्टरमध्ये आफ्टर हा शब्द प्रेपोजिशन आलेला आहे हे लक्षात ठेवायचं. म्हणजे बी म्हणजे 2 नंबरसाठी आपल्याला प्रेपोजिशन शोधायचं आहे. आता बघा तसे 2 रिमूव्ह झालेले, तिसऱ्यामध्ये केवळ एका ठिकाणी प्रेपोजिशन दिलेलं आहे, चौथ्यातला ॲडजेक्टिव्ह होत नाही म्हणून पर्याय क्रमांक 4 रिमूव्ह झाला. फक्त पर्याय क्रमांक 3 हे एलिमिनेशनने उत्तर काढलेलं आहे. उरलेले 2 100% ॲडजेक्टिव्ह आणि कंजंक्शनच यायला पाहिजे. चेक करून घ्या काय दिलेलं आहे. आफ्टर एजेस शाल सिंग हिज ग्लोरी. ॲक्च्युली एक कविता आहे, पोयम आहे इंग्लिशमध्ये, तर त्या पोयममधलं हे वाक्य दिलेलं आहे. तर बघायचं, एजेस हा शब्द नाऊन आहे, नामाची अधिक माहिती देणारा शब्द हा ॲडजेक्टिव्ह असतो, तर तो ॲडजेक्टिव्ह या ठिकाणी दिलेला आहे. आणि सगळ्यात शेवटचा, वी वेंट अवे आफ्टर दे हॅड लेफ्ट. बघा वी वेंट अवे हा एक मेन क्लॉज झाला आणि दे हॅड लेफ्ट हा दुसरा मेन क्लॉज झाला. 2 वाक्यांना जोडण्याचं जे काही काम करतं तर तो कंजंक्शन करत असतो आणि कंजंक्शन या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3. ॲनालिसिस ह्या पद्धतीनं करायचं आहे, जेणेकरून काय होतं, एक उत्तर तुम्हाला कन्फर्म मिळालं याचा अर्थ बाकीच्या पर्यायाला सोडून द्यायचं नाही. बाकीचे का चुकले असा जेव्हा तुम्ही कंपॅरेटिव्ह स्टडी करता तेव्हा तुमची कॉन्सेप्ट क्लिअर होते आणि याच कॉन्सेप्टवर जर परत प्रश्न आला तर शक्यतो चुकत नाही, हे जनरली करावं लागतं. ठीक आहे, तर या पद्धतीनं बघा पुढे दिलेलं आहे, सी इज मोर चार्मिंग दॅन आला म्हणजे हा कंपॅरेटिव्ह डिग्रीचा आलेला आहे. आता चार्मिंग हा ॲडजेक्टिव्ह आहे, त्याला ER जोडत नाही म्हणून त्याच्या आधी मोर आलेला आहे. बरोबर आहे, चार्मिंग दॅन एनी अदर वुमेन लिव्हिंग, काहीच हरकत नाही. एनी अदरच्या नंतरचं नाऊन आलेलं आहे एकवचनी, तर एला बरोबर द्यायचं आहे. दुसरं बघा, आय हॅव नो अल्टेरियर मोटिव्ह दॅन हेल्पिंग हिम. तर जेव्हा तुम्ही डिग्रीचा टॉपिक वाचन करता तेव्हा हा रूल जो आहे हा तुमच्या लगेच लक्षात येतो मित्रांनो. तर अल्टेरियर सारखे अजूनही काही ॲडजेक्टिव्ज आहेत का त्यांचा वापर फक्त पॉझिटिव्ह डिग्रीत केला जातो. तुम्हाला या ठिकाणी तुमच्या सोयीसाठी दिलेला आहे. इंटेरियर आहे, एक्सटेरियर आहे, अल्टेरियर आहे, मेजर आणि मायनर हे जे ॲडजेक्टिव्ज आहेत यांचा वापर केवळ पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करायचा, इतर डिग्रीमध्ये नाही. आणि यांनी बाकी 100% तो कंपॅरेटिव्ह डिग्रीत केला जाय का, जो चुकीचा आहे. आता चेक करा, बी उत्तरात घ्यायचा नाही, कारण आपल्याला यांनी काय विचारलेलं आहे, करेक्ट सेंटेन्स विचारले. मग आता आपण या ठिकाणी चेक करू, बीला जर उत्तरात घ्यायचं नसेल तर बी असणारे पर्याय पहिले रिमूव्ह करा, म्हणजे दुसरा आणि चौथा पर्याय रिमूव्ह झाला. आता दोघांमध्ये कॉमन काय आहे, ए आहे, म्हणजे ए बरोबरच यायला पाहिजे, तसाही तो बरोबरच आहे. आता फक्त सी सांगेल का उत्तर 1 आहे का 3 आहे. बघायचं, ही हॅज ग्रेटर पॉप्युलॅरिटी दॅन एनी अदर लीडर, काहीच प्रॉब्लेम नाही. याच्यात एनी अदरच्या नंतरचं नाम एकवचनी ही कंपॅरेटिव्ह डिग्रीतलं वाक्य आहे. पर्याय क्रमांक 3ला 100% मार्क करायचे. डिग्रीवरचा प्रश्न आहे. पुढचं दिलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ग्रॅमॅटिकली करेक्ट. आता आपल्याला करेक्ट सेंटेन्स विचारलेले आहे, परंतु हा प्रश्न आयोगाने हॅश केलेला आहे, म्हणजे कॅन्सल केलेला आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये एकही उत्तर निघत नाही. चेक करा, सी डिड नॉट ब्रेक इट नॉर लूज इट. जनरली आपण आयदर ऑर आणि नायदर नॉर असं म्हणतो. ठीक आहे, डिडच्या नंतर नॉर येणार नाही, हे चुकलेलं आहे. ऑर पण येणार नाही, दुसरं पण चुकलेलं आहे. त्यामुळे बघा, ए आणि बी चुकीचे आहेत.
म्हणजे असा पर्याय शोधा ज्याच्यामध्ये ए आणि बी नाही. बघा याच्यात बी आहे तो गेला, याच्यातला ए गेला, याच्यातला पण ए गेला. आता याच्यामध्ये ए आणि बी नाही आहे. आता सी आणि डी चेक करूयात. काय दिलेलं आहे? अ मंथ हॅज पास्ट. हॅज पास्ट म्हणजे पूर्ण वर्तमान काळ झालेला आहे. सिन्स आय कम हिअर, तर जनरली कमचा भूतकाळ केम पाहिजे होता, कारण सिन्सच्या नंतर जी क्रिया जोडली जाते ती भूतकाळात सुरू झालेली असते. त्यामुळे साधा भूतकाळ, जर इथं क्लॉज आलेला असेल तर साधा भूतकाळ पाहिजे, केम पाहिजे होता, कम नाही चालत आहे. म्हणजे या ठिकाणी सी सुद्धा चुकतो. सगळेच पर्याय रिमूव्ह होतात, उत्तर निघत नाहीये. आणि पुढचं बघा, अ मंथ पास्ट सिन्स आय एम कमिंग. एम कमिंग हे प्रेझेंट कंटिन्युअस झालं, त्यामुळे सिम्पल पास्ट टेन्स सोबत प्रेझेंट कंटिन्युअस कधीच येत नाही, त्यामुळे डी सुद्धा चुकतोय. इथे उत्तर निघत नाही, त्यामुळे आयोगानं प्रश्न कॅन्सल केलेला आहे. येते का लक्षात सगळ्यांच्या? ह्या पद्धतीने ह्या गोष्टी वर्कआउट करा. पुढे दिलेलं आहे, ही सेड आय वेंट टू माय फ्रेंड्स हाऊस यस्टरडे. ॲक्च्युली हे डायरेक्ट आणि इनडायरेक्टचं वाक्य आहे. हे जनरली डायरेक्टचं दिले, त्याचं इनडायरेक्ट नरेशन तुम्हाला या ठिकाणी करण्यासाठी विचारलेले. खूप सोपा प्रश्न आहे. जनरली डायरेक्टचं इनडायरेक्ट करत असताना डबल इन्व्हर्टेड कॉमातील वाक्य जर स्टेटमेंट असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये काही मूलभूत बदल करायचे. पहिलं, जे इंट्रोडक्टरी व्हर्ब आहे त्याचं रूपांतर तुम्हाला रिपोर्टिंग व्हर्बमध्ये करायचं. 2 नंबरला विरामचिन्ह काढायची, तुम्हाला कनेक्टिव्हचा वापर करायचा. तिसरं, तुमच्या वाक्यातलं पर्सनल प्रोनाउनमध्ये बदल करायचा. चौथा, तुमच्या वाक्यातील काळामध्ये बदल करायचा. आणि पुढचा बदल तुमच्या वाक्यातील ॲडव्हर्ब ऑफ टाईम आणि प्लेसमध्ये बदल करायचे. सगळे बदल करा, उत्तर 0 मिनिटात मिळतं. चेक करू आपण. आयडेंटिफाय द सेंटेन्स रिटर्न इन करेक्ट इनडायरेक्ट स्पीच बघायचं. आता ही सेड, आता ही सेड तसाच राहणार आहे, बरोबर आहे की नाही? इथे इन्फॉर्म होणार नाही, त्यामुळे चौथा पर्याय गेला. टोल्ड होणार नाहीये, त्यामुळे गेला. तर एक गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे, जर डायरेक्ट स्पीचमध्ये समजून घ्या, डायरेक्ट स्पीचमध्ये जर सेड आला तर इनडायरेक्टमध्ये विधानार्थी वाक्यासाठी सेडच घ्यायचा. डायरेक्ट स्पीचमध्ये जर से आला तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये सेज घ्यायचा. डायरेक्ट स्पीचमध्ये जर सेड टू आला तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये बाकी टोल्ड घ्यायचा. येतं लक्षात? त्यामुळे बेसिक रिक्वायरमेंट तुम्हाला माहिती पाहिजे. त्यामुळे इथं टोल्ड चालणार नाही आहे, सेड चालेल. 2 वाक्य जोडायचे, आपल्याला कनेक्टिव्हचा वापर करायचा आहे. विधानार्थी वाक्यासाठी दॅट हा शब्द कनेक्टिव्ह म्हणून चालतो. दॅट दोन्ही ठिकाणी आलेले, हरकत नाही आहे. पर्सनल प्रोनाउनमध्ये बदल करा. आय म्हणजेच ही, मग आयचं थर्ड पर्सन झालं ही, का या ठिकाणी दिलेलं आहे दोन्ही ठिकाणी, हे बरोबर आहे. पुढे साध्या भूतकाळाचं रूपांतर पूर्ण भूतकाळात करायचं. V2चं रूपांतर पास्ट परफेक्टमध्ये करा. हॅड गॉन अँड हॅड गॉन इथपर्यंत बरोबरच आहे, काही प्रॉब्लेम नाही. पुढं टू माय फ्रेंड्स हाऊस, माय बघा, आय मी माय, तसंच मग इथं थर्ड पर्सन करा. ही हिम हिज, इथं हिज घ्यायचं. टू हिज फ्रेंड्स हाऊस यस्टरडे, ॲडवर्ब ऑफ टाईममध्ये बदल करा. यस्टरडेचं होतं द प्रिव्हियस डे किंवा द डे बिफोर, दोघांपैकी एक चालतं. म्हणजे तुमचं पहिल्यामध्ये यस्टरडे ॲज इट इज ठेवलेलं आहे का, जो चुकीचा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जातो. फक्त 2 नंबरचं उत्तर करेक्ट आहे. तर मित्रांनो, इथे तुमची कन्सेप्टही क्लिअर व्हायला पाहिजे. तुम्हाला एक्झॅक्टली पेपरचा पॅटर्नही समजायला पाहिजे आणि एलिमिनेशन किती शक्य असतं, बेसिक माहितीच्या आधारे उत्तर कसं काढता येतं हेही कळायला पाहिजे. तरच तुमचे ॲनालिसिस हे फ्रुटफुल होणार आहे. त्यामुळे कुठेतरी पुस्तकाला ह्या गोष्टीच्या मर्यादा येतात. पुस्तकामधून ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच वेळा नाही होती, आपल्याला एलिमिनेशन वगैरे ह्या गोष्टी नाही समजत. म्हणून हे ऑनलाईन किंवा आपण म्हणतो व्हिडिओ स्वरूपामध्ये इफेक्ट होतो. ह्या गोष्टीवर काम करा. पुढचं दिलेलं आहे आयडेंटिफाय द टाईप ऑफ क्लॉज. हा खूप ट्रेडिशनल फॉर्मॅट आहे आणि नेहमी विचारला जाणारा घटक आहे. नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉजच्या संदर्भात येतो. मग वाक्य बघायचं. द प्रॉब्लेम इज हू विल बेल द कॅट. आता तुमच्या वाक्यात द प्रॉब्लेम झाला सब्जेक्ट, इज झालं वाक्यातील क्रियापद. आता क्रियापदाच्या नंतर संपूर्ण जो सबऑर्डिनेट क्लॉज आलेला आहे तो काय आहे. आता नोटीस करा, तुमच्या वाक्यातलं क्रियापद आहे. मग आता हे एकटंच आलेलं आहे, सब्जेक्टच्या नंतर एकटंच. जेव्हा बीचं रूप मुख्य क्रियापद म्हणून येतं याला मी लिंकिंग व्हर्ब म्हणतो. आणि तो कुणाला लिंक करतो, सब्जेक्टला त्याच्या कॉम्प्लिमेंट बरोबर लिंक करतो. म्हणजे हू विल बेल द कॅट हा झाला तुमच्या वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंट. आता नोटीस करा, जो क्लॉज क्रियापदाच्या नंतर कॉम्प्लिमेंट म्हणून काम करतो, ऑब्जेक्ट म्हणून काम करतो वगैरे, तर तो क्लॉज 100% नाउन क्लॉज असतो. काय असतो? नाउन क्लॉज. म्हणजे नाउन क्लॉजचे फंक्शन तुम्हाला माहीत पाहिजे.
क्रियापदाच्या आधी नाउन क्लॉज हा सब्जेक्ट म्हणून कार्य करतो, क्रियापदाच्या नंतर नाउन क्लॉज जो असतो हा ऑब्जेक्ट म्हणून काम करतो, लिंकिंग वर्ब जर वाक्यात असेल याच्यानंतर जो नाउन क्लॉज असतो तो कॉम्प्लिमेंट म्हणून काम करतो, जसं आपल्या वाक्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर तुमच्या वाक्यात जे प्रेपोजिशन आलेलं असतं तर प्रेपोजिशनच्या नंतर सुद्धा नाउन क्लॉज हा ऑब्जेक्ट म्हणून काम करतो. म्हणजे असे याचे काही मेजर फंक्शन आहेत. हे फंक्शन तुमचे तोंडपाठ असायला पाहिजे आणि काही सेकंदाचाच वेळ लागतो मित्रांनो अशा प्रकारच्या प्रश्नांना डील करायला. एक्झॅक्ट उत्तर येतं, पुढे गेल्याच्या नंतर मागच्याचं टेन्शन पुढं राहत नाही. ह्या गोष्टी कराव्या लागतात. पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द लेक्सिकल रिलेशन इन द अंडरलाइन पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेट. लेक्सिकल म्हणजेच काय रे, थोडक्यात का जे मिनिंग ज्याला आपण म्हणतो, कॉन्टेक्स्चुअल नाही तर मिनिंग बेस्ड रिलेशनमध्ये काय. आय सॉ अ लुनॅटिक. लुनॅटिक म्हणजे वेडा. लुनॅटिक म्हणजेच काय रे, वेडा का ज्याची मेंटल डिसऑर्डर झालेली आहे. आणि दुसरा दिलेला आहे आय सॉ अ मॅडमॅन. मॅडमॅन म्हणजे पण वेडा. आता हे दोन्हींचाही अर्थ जर एक असेल तर मित्रांनो हे सिनोनिम आहेत. सिंपल गोष्ट, हे काय आहे तुमचे सिनोनिम आहे. हे अँटोनिम, हायपोनिम किंवा पोलिसेमी वगैरे नाही दिलेले. पुढं, चूज द करेक्ट पेअर ऑफ वर्ड्स टू फिल इन द ब्लँक्स. आपल्याला एक्झॅक्टली शब्द तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला वापरायचा आहे. काय दिलेले बघायचं, कोलंबस सेट आउट टू डॉट डॉट इंडिया बट डिस्कवर्ड अमेरिका. आता यांनी स्पष्टपणे इथं दिलेलंच आहे आता ऑलरेडी. हे बघा किती कधी पेपरमध्ये हिंट तुम्हाला मिळून जाते. आता कोलंबसने अमेरिका डिस्कवर्ड केली, बरोबर आहे का. म्हणजे तुम्हाला जर चारही पर्याय जर वाचले तर एक गोष्ट कॉमन आहे का या दोघांमध्ये काय कन्फ्युजन आहे. डिस्कवर्ड घ्यायचं का तुम्हाला इन्व्हेन्शन घ्यायचं, इन्व्हेंटेड घ्यायचं. तर बघा, जी गोष्ट ह्या निसर्गामध्ये ह्या पृथ्वीवर ऑलरेडी एक्झिस्टेड आहे, अवेलेबल आहे, ती फक्त शोधून काढणे, ज्याला आपण थोडक्यात काय म्हणतो डिस्कवर्ड. आणि इन्व्हेंटेड म्हणजेच काय का जी गोष्ट एक्झिस्टेड नाही आहे किंवा समाज आपलं म्हणतो की निसर्गामध्ये अवेलेबल नाही आहे, पृथ्वीवर अवेलेबल नाही, ती नव्यानं शोधून काढणे. जसं इलेक्ट्रिकचा बल्ब आहे, बरोबर आहे. एडिसन आपण म्हणतो इन्व्हेंटेड बल्ब, म्हणजे नवीन काहीतरी शोधून काढलं त्याला आपण म्हणतो इन्व्हेंटेड. तर या ठिकाणी तुमचं उत्तर पहिल्यामध्ये डिस्कवर्ड यायला पाहिजे आणि एडिसन डॉट डॉट द इलेक्ट्रिक लॅम्प लक्षात ठेवायचं. म्हणजे पहिल्याला पाहिजे होतं तुमचं डिस्कवर आणि दुसऱ्याला पाहिजे तुमचं इन्व्हेंटेड. पण आता या ठिकाणी काय केलेलं बघा, सेट आउट टू. आता टू दिलेलं आहे. आता टूच्या नंतर नेहमी क्रियापद मूळ रूपात येतं. आता एखाद्याला वाटेल अरे कोलंबस तर किती जुन्या काळातला माणूस आहे, बरोबर आहे की नाही. मग आता जर एखादी क्रिया भूतकाळात घडली तर लगेच ईडी जोडलेले क्रियापद पाहतो, काहीच प्रॉब्लेम नाही. पण जर तुमच्या वाक्यात जर टू आलेलं असेल तर टूच्या नंतर जेव्हा क्रियापद येतं ना तिथे इन्फिनिटिव्ह तयार होतं आणि इन्फिनिटिव्हमध्ये क्रियापद नेहमी मूळ रूपात असतं. कसं असतं, मूळ रूपात असतं. त्यामुळे ह्या गोष्टीला तुम्ही समजून घ्या की इथं V1 पाहिजे, इथं डिस्कवर चालेल, इन्व्हेंटेड चालणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 आणि 3 गेला. इथे सुद्धा डिस्कवर दिलेलं आहे, हे सुद्धा चालेल. आता दुसरं दिलेलं आहे एडिसन इलेक्ट्रिकचा जो लॅम्प आहे तो इन्व्हेंट केलेला आहे, तो काही ऑलरेडी एक्झिस्टेड नव्हता. त्यामुळे या ठिकाणी डिस्कवर्ड चालणार नाही, इथला डिस्कवर्ड चालणार नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 गेला. म्हणजे एलिमिनेशनने सुद्धा उत्तर निघतं पर्याय क्रमांक 4. हे अप्रोच समजून घ्या. पुढचा दिलेला आहे चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह डिस्क्रायबिंग द फॉलोइंग फ्रेज. काय विचारले बघा, एक्सटेम्पर स्पीच. एक्सटेम्पर ज्याला आपण म्हणतो एक्सटेम्पर आहे, इट मीन्स अ स्पीच मेड विदाऊट एनी प्रिव्हियस प्रिपरेशन. कुठल्याही प्रकारची अगोदर पूर्वतयारी न करता जे स्पीच दिलं जातं त्याला आपण थोडक्यात काय म्हणतो एक्सटेम्पर स्पीच असं म्हणत असतो. विदाऊट एनी प्रिपरेशन लक्षात ठेवायचं, विथ प्रिपरेशन नाही, विदाऊट एनी प्रिपरेशन. पुढचा दिलेला आहे द हट वॉज फिल्ड विथ स्मोक. द चाइल्ड वॉज टॉर्मेंटेड बाय थर्स्ट. थर्स्ट म्हणजे तहानलेले ते झालेलं आहे. आणि सी वॉज कन्फाइंड टू बेड विथ फेवर. नोटीस करायचं आता इथे तुम्हाला काय विचारले, आयडेंटिफाय द सेंटेन्स इन करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. तर हा थोडा इनोव्हेटिव्ह प्रश्न विचारला आहे. तर जनरली आपण पॅसिव्ह म्हणलं का आपल्या डोक्यात काय येतं लगेच रे, बायच्या नंतर सब्जेक्ट जोडला पाहिजे. पण कधी कधी बाय नाही वापरते. काही क्रियापद असतात का त्या क्रियापदांच्या नंतर बाय ऐवजी दुसरं एखादं प्रिपोजिशन चालतं. जसं द हट वॉज फिल्ड बाय स्मोक नाही म्हणायचं, फिल्ड विथ स्मोक. तर फिल्डच्या नंतर नेहमी विथ येतो कारण द फ्रेज आहे, फिक्स प्रिपोजिशन बनतं ते फिल्ड विथ समथिंग. ने भरलेले असणे.
त्यामुळे फिल्ड बाय येणार नाही, फिल्ड विथ येतो आणि हे वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. ठीक आहे, म्हणजे एला उत्तरामध्ये घ्यायचं आहे. मग आता ए असणारे दोनच पर्याय आहे, म्हणजे निश्चित तुमचा पर्याय क्रमांक 4 जो आहे हा रिमूव्ह होतोय. लक्षात ठेवायचं, पर्याय क्रमांक 4 रिमूव्ह झाला आणि पर्याय क्रमांक 2 रिमूव्ह झाला. इथं झाले एलिमिनेशन. आता दुसरं बघा, या दोघांमध्ये काय कॉमन आहे, इथे फक्त ए आहे आणि इथं ए सोबत सी आहे. आता सी सांगेल की काय भानगड आहे, म्हणजे इथं बीचा तर विषयच नाही आहे. काय दिलेलं आहे, द चाइल्ड वॉज टॉर्मेंटेड विथ थर्स्ट, नाही टॉर्मेंटेड बाय आणि टॉर्मेंटेड विथ असे दोन प्रिपोजिशन यायला पाहिजे. पण बायच्या नंतर एखादा व्यक्तीचा उल्लेख पाहिजे, व्यक्ती नसेल तर विथ घ्या, म्हणजे इथं टॉर्मेंटेड काय पाहिजे होतं, विथ. तसं आहे आपल्या एलिमिनेशननी जर पाहिलं तर उत्तरात तो नाहीच आहे, त्यामुळे याचा विषय सोडून द्या. सी सांगेल, सी वॉज कन्फाइंड टू बेड विथ फेवर, कन्फाइंड विथ समथिंग. बरोबर आहे, फ्रेझल वर्ब. म्हणजे या ठिकाणी तुमचं उत्तर येते पर्याय क्रमांक 3, कारण सी बरोबर आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी बघायच्या आणि इथं सगळ्या 4ही वाक्यांमध्ये बी प्लस V3 तसाही दिलेलाच आहे, पण याच्यावरून कळत नाही का हे पाहिजे उत्तरात. ठीक आहे, ह्या पद्धतीनं. पुढचा दिलेला आहे, आय हॅव अ कॅमेरा हॅवंट आय. सगळ्यांना वाटेल की हे वाक्य बरोबर आहे, परंतु नोटीस करा मित्रांनो, जेव्हा हॅव तुमच्या वाक्यामध्ये एकटाच येतो, काय हॅव तुमच्या वाक्यामध्ये एकटाच येतो तेव्हा तो मुख्य क्रियापद असतो. आणि जेव्हा तो मेन वर्ब म्हणून येतो तेव्हा त्याच्यासाठी आपल्याला मोस्टली डूचा वापर करायचा आहे. कोणतं हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे तुम्हाला, डूचा वापर करून घ्यायचा, हे लक्षात ठेवायचं. मग या पद्धतीनं इथे हॅवंट आय ऐवजी डोंट आयची रचना पाहिजे होती. काय डोंट आय, त्यामुळे पहिलं वाक्य चुकलेलं आहे. आता चेक करा, ए जर घ्यायचा नसेल तर पर्याय क्रमांक 3 आणि 1 रिमूव्ह झालेला आहे. हे जागच्या जागी रिमूव्ह करायचं मित्रांनो. याचं कारण असं होतं का पुढच्या वाक्याकडे जाताना आपल्याला कदाचित उत्तरही मिळून जातं, कधी कधी 50-50वर येतो, उत्तरापर्यंत पोचलेला असतो, म्हणजे कमी परिश्रमामध्ये आपल्याला उत्तरापर्यंत पोचता येतं. त्यामुळे वाक्य झालं क्लिअर का लगेच एलिमिनेशनला ट्राय करत चला, कारण हे सगळ्या रिॲक्शनला काही सेकंदाचा वेळ लागतो फक्त. बघा, स्टॉप द नॉईज हे वाक्य तुमचं इम्पेरेटिव्ह आहे, क्रियापदानं सुरू झालेलं वाक्य. जर वाक्य इम्पेरेटिव्ह असेल तर तुम्हाला विल यूचा वापर करायचा आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुमचं बी बरोबर आहे, म्हणजे बी घ्यायचा आहे. बघा, इथे बी आहे आणि इथे बी आहे. आता बघा, जर आपण जरा वेळ आपल्या एला जर आपण गृहीत नसतं धरलं तर आपल्याला बीला जर उत्तरात घ्यायचं आहे, तसंही बी 3 मध्ये बी नाही आहे आणि 1 मध्ये बी नाही, तसे रिमूव्ह झालेलेच आहे. याला एलिमिनेशन बोलतात. आणि एलिमिनेशन हे इतकं शास्त्रशुद्ध असतं, सायंटिफिक असतं का ते चुकत नाही. आणि जर ते एलिमिनेशनने जर उत्तर नाही निघलं ना तर समजायचं प्रश्न चुकलेला आहे, हे लक्षात ठेवा. पुढे दिलेलं आहे, आय हॅड अ बाथ हॅडंट आय. जेव्हा 2 हॅड तुमच्या वाक्यामध्ये शेजारी शेजारी येतात, नोटीस करा, तेव्हा जो पहिला जो हॅड असतो त्याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो, आणि जो दुसरा जो हॅड असतो याला हॅव ह्या क्रियापदाचं तिसरं रूप असं म्हणायचं. म्हणजे हे वाक्य पूर्ण भूतकाळात झालेलं आहे. त्यामुळे हॅडला हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे, क्वेश्चन टॅगमध्ये त्याचाच वापर करा, फक्त त्याचा निगेटिव्ह करताना हॅडंट झाला आणि आय जोडून द्या, म्हणजे सीला घ्यायचं आहे. मग सी असणारा जो काही पर्याय आहे तो तुमचा पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. त्यामुळे 70 नंबरसाठी तुम्हाला पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. पुढे आता 5 प्रश्न पॅराग्राफचे आहेत. आता आपले हे ऑब्जेक्टिव्ह पेपरचे सिरीज आहेत, त्यामुळं आपण या ठिकाणी या लेक्चरमध्ये लगेच पॅराग्राफ नाही आहेत. पॅराग्राफवर आपला स्वतंत्र लेक्चर असणार आहे, जेणेकरून तुम्हाला कमी वेळेमध्ये त्याचं ॲनालिसिस करता येईल. तर पॅराग्राफ सोडून उरलेले बघायचं. कॅच द अपॉर्च्युनिटी व्हेन इट कम्स. जेव्हा एखादी संधी तयार होते, जेव्हा एखादी संधी तुमच्याकडे चालूत येते, त्यावेळेला तुम्ही लगेच त्या संधीचा फायदा घ्यायला पाहिजे. त्याला आपण म्हणतो सीज. काय बोलतो त्याला आपण? सीज. हा सेज होतो, सेज ऑफ कृष्णापूर सारखा. तर सेज नाही होणार आहे, सीज. CEASE नाही, SEIZE. पर्याय क्रमांक 3 सीज हा उत्तरात आला पाहिजे. त्यामुळे 76 नंबरचं डायरेक्टली बघायचं, 3 नंबरमध्ये उत्तर आहे. पुढचं बघा, यू विल नीड टू डॉट डॉट द सब्जेक्ट इन ग्रेटर डिटेल. आता एखादा विषय आहे, त्या विषयामध्ये तुम्हाला खूप खोलात जाऊन अभ्यास करायचा आहे, सखोल परीक्षण करायचं आहे. मग इथं असं एखादं फ्रेझल वर्ब निवडा का ज्याचा मिनिंग तसा असला पाहिजे. तुम्हाला इथे दिलेले पाहिजे गो डाऊन. गो डाऊन इट मीन्स रिसिव्ड बाय पीपल इन टर्म्स ऑफ देअर रिॲक्शन.
ओळखले जाणे, जसं आता आपण म्हणतो सचिन तेंडुलकर समाजामध्ये काय म्हणून ओळखले जातात? अ ग्रेट क्रिकेटर. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, बरोबर आहे का? अ ग्रेट सायंटिस्ट, अ ग्रेट फिलॉसॉफर, अ ग्रेट रायटर, अ ग्रेट फिलॉन्थ्रॉपिस्ट, अशा वेगळ्या आपण त्याच्यासाठी वापरू शकतो, बरोबर आहे की नाही? मुकेश अंबानी, ज्याला आपण म्हणतो अ ग्रेट इंडस्ट्रियलिस्ट, अ ग्रेट बिझनेसमन, या पद्धतीनं. तर नोटीस करायचं लोक त्याला कसे ओळखतात, त्याला आपण म्हणतो गो डाऊन. जसं आपण म्हणतो ना कोलंबस डिस्कवर्ड अमेरिका, कोलंबस गो डाऊन इन द हिस्ट्री ॲज अ मॅन हू फर्स्ट डिस्कवर्ड अमेरिका. अमेरिकेचा शोध कोणी लावला? तर कोलंबसने. सगळ्यांना माहिती, कोलंबसच्या आईचं नाव माहीत नाही, कोलंबसला बायको होती की नाही त्याचा पत्त्या नाही, कोलंबसला लेकरं किती होती ते पण तुम्हाला माहीत नाही आहे. पण कोलंबस शब्द डोक्यात आला का एकच वाक्य सगळ्यांच्या लक्षात येतं, कोलंबस डिस्कवर्ड अमेरिका. म्हणजे तो इतिहासामध्ये फक्त त्या गोष्टीसाठी ओळखला जातो या पद्धतीनं. तर हे उत्तरात येणार नाही आहे. गो फॉर इट मीन्स ट्राय टू हॅव ऑर अचीव समथिंग, काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणं, याला गो फॉर बोललं जातं. काही संबंध नाही आहे. गो इन फॉर ही फ्रेझल वर्ब आहे, हिचा मिनिंग होतो टू टेक पार्ट इन अ कॉम्पिटिशन, एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेणं. तर इथे कुठे स्पर्धेचा उल्लेख नाही, म्हणजे एकच राहिलं तुमचं गो इन टू इट मीन्स टू इन्व्हेस्टिगेट. लक्षात ठेवायचं, इन्व्हेस्टिगेट ऑर टू एक्झामाइन समथिंग, बारकाव्यानं परीक्षण करणे असं उत्तर निघतंय. म्हणजे तुमचं 4 नंबर हे तुमचं करेक्ट आन्सर असलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला ज्या फ्रेझल वर्ब दिले जातात तर एक जरी उत्तरात असेल मित्रांनो तरी उरलेल्या फ्रेझल वर्बचे मिनिंग पाठ करून ठेवायचे. याचं कारण असं आहे का ह्या बाकीच्या फ्रेजेस भलेही आत्ता उत्तरात आलेली नाही, पण कदाचित एखाद्या पुढच्या पेपरमध्ये ती फ्रेज प्रश्नामध्ये सापडू शकते. आणि यासाठी व्होकॅब्युलरीची स्टडी करताना, PYQचा स्टडी करताना एका पर्यायाबरोबर उरलेले पर्याय सुद्धा पावतळून पाहायचे. ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. पुढे जायचे आपल्याला मॅच द पेअर. या ठिकाणी तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्यूशनच्या अँगलनी तुम्हाला मॅचिंग पेअरला विचारलेली आहे. पाहायचं लॉस ऑफ मेमरी, ज्याला आपण म्हणतो ना मेमरी लॉस होणे, म्हणजे काही गोष्टी न आठवणं ह्या कॉन्टेक्स्टमध्ये, तर त्याला आपण म्हणतो बघायचा ॲम्नेसिया. ॲम्नेसिया ज्याला आपण लॉस ऑफ मेमरी असं बोललं जातं. लॉस ऑफ व्हॉइस म्हणजे आवाज, तर ज्याचा आवाज गेलेला आहे त्याला आपण काय म्हणतो थोडक्यात अफोनिया. तर अफोनियामध्ये बघा फोन हा शब्द आहे. फोन हा खूप जुना शब्द आहे. फोन इट मीन्स साऊंड, आवाज, आणि ए म्हणजे नॉट, ज्याचा आवाज निघत नाही, आवाज लॉस झालेला आहे तर अफोनिया बोललं जातं. पहा ए साठी 3 किती ठिकाणी दिलेलं आहे? केवळ एका ठिकाणी. उत्तर इथंच कन्फर्म झालं. ए एकाच ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे उत्तर पुढे पाहण्याची गरज नाही. बी साठी 4 किती ठिकाणी दिलेले आहे? ते एका ठिकाणी दिलेलं आहे. मेजॉरिटीला मार्क करा आणि पुढे निघून जा, अजिबात वेळ स्पेंड करू नका. अ स्पिरिच्युअल पॉवर गिवन बाय गॉड, ज्याला आपण थोडक्यात म्हणतो करिश्मा, आणि सॉन्ग इन प्रेज ऑफ गॉड, देवाची स्तुतीस्तुमनं गाण, ज्याला आपण स्तोत्र असं बोलतो, त्याला हायमन असं बोललं जातं. इथे पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर निघतं. लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न दिलेला आहे द ओल्ड हाऊस हॅज आउटलास्ट द वॉर. आउटलास्ट या शब्दाचा मिनिंग म्हणजे हा एक मिनिंग दिलेला आहे तुमच्या वाक्यामध्ये. काय दिलेलं आहे? मिनिंग दिलेलं आहे. याच अर्थाची फ्रेझल वर्ब तुम्हाला निवडायची. काय? याच अर्थाची. तुम्हाला सगळ्यांचे मिनिंग दिलेले आहेत. व्हिडिओ पॉज करायचा आणि मस्तपैकी या 4च्या मिनिंग वहीत लिहून घ्यायचे आणि त्याचं वेळोवेळी रिव्हिजन करत चालायचे. हे जनरली एक स्टँडर्ड मेथड आहे. जेव्हा तुम्ही फक्त फ्रेझल वर्ब हा जो टॉपिक आहे हिच्यातले जर साधारणतः जर तुम्ही एक 100 प्रश्न जर काढले तर 100 प्रश्नांमध्ये 4 पर्याय म्हणजे तुम्हाला 400 पर्याय भेटणार आहे. 400 पर्यायांपैकी असं समजा की तुमचे 100 पर्याय रिपीट झालेले आहेत, ते सोडून द्या. उरलेल्यांमध्ये पण अजून 100 गेले तर तुमचे 200 फ्रेझल वर्बची जी स्टडी आहे ती फक्त PYQतून होणार आहे. आणि लक्षात ठेवा हे जे 200 हे कधी बेस्ट असतात. याच्या पलीकडे तुम्हाला काहीच करायचं नाही, इतकं शुअरिटी तुमची येऊन जाते. हे करायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे. मग आता आउटलास्ट इट मीन्स काय म्हणतो? टू रिमेन अनएफेक्टेड बाय समथिंग, म्हणजे एखाद्याचा त्याच्यावर परिणाम न होणे, ऑर एक्झिस्टेड फॉर लॉंग टाईम, दीर्घकाळ ते आहे अशा स्वरूपामध्ये अवेलेबल असणे. तर स्टँड अप टू, आता ही फ्रेझल वर्ब आहे. स्टँडचा भूतकाळ केला स्टूड अप टू दिलेला आहे. तुम्हाला मी मूळ काळामध्ये दाखवतो. स्टँड अप टू इट मीन्स टू बी नॉट चेंज ऑर डॅमेज बाय समथिंग, कशानेही बदल न होणे, कशानेही त्याला नुकसान न होणे. इट मीन्स टू रिमेन अनअफेक्टेड म्हणजे आउटलास्ट. 1 मध्येच उत्तर निघते कन्फर्म. मग बाकीचे तुम्हाला माहिती पाहिजे. स्टँड अप फॉर
फ्रेझल वर्ब महत्त्वाची आहे. स्टँड अप फॉरचा अर्थ होतो टू डिफेंड, टू सपोर्ट समबडी. एखाद्याला सपोर्ट करणे, एखाद्याला पाठिंबा दर्शवणे, हे लक्षात ठेवायचं. काही संबंध नाही. स्टूड आउट, स्टँड आउटचं बुतका दिला टू बी नोटिसेबल. म्हणजे आपण म्हणतो ना की नोटिसेबल म्हणजे अनेकांपैकी अनेकांमधून तो एखादा व्यक्ती नोटीस होतो, म्हणजे त्याच्याकडे लक्ष जातं, बरोबर आहे की नाही. आणि स्टँड बाय इट मीन्स टू सपोर्ट, एखाद्याला पाठिंबा दर्शवणं. या फ्रेझल वर्बची माहिती करून घ्या मित्रांनो ह्या पद्धतीनं. पुढचा दिलेला आहे दे डॉट डॉट द मर्चंट फॉर हिज पर्स. आता मर्चंट म्हणजे जर आपण म्हणतो की व्यापारी, त्याच्याजवळ पर्स होते, म्हणजे त्याच्याकडे पैसा असणार आहे. ह्या पैशासाठी त्याची हत्या केली. बघा, जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट उद्देशानं दुसऱ्याला मारताना त्याला मर्डर असं बोललं जातं. आणि इथं काही खास उद्देश नाही. मी गाडी चालवतोय आणि एखादा व्यक्ती अचानक माझ्या समोर आला आणि गाडीनं उडवला आणि त्याचा व्यक्तीचा डेथ झाला, तर मी त्याला इंटेन्सिव्हली मारलेलं नाही आहे. काय, त्याला मी इंटेन्सिव्हली मारले. जिथं मारण्यामध्ये इंटेन्शन नाही त्याला किल्ड असं बोललं जातं. विथ इंटेन्शन त्याला मर्डर असं बोललं जातं. ठीक आहे. त्यामुळे हँग म्हणजे त्याला लटकवणे, बरोबर की नाही, फाशी देणे, तिथं फाशीचं काही घेणं देणं नाही. स्लेन म्हणजे त्याला कापून टाकणे, तर त्याचा काही संबंध नाही. मर्डर हा कॉमन शब्द दिलेला आहे. पुढचं दिलेलं पाहायचं मॅच द पेअर वन हू ट्रायज टू अवॉइड रियालिटी. बरोबर आहे का, जो व्यक्ती वास्तवापासून दूर जातो, बरोबर आहे की नाही. वास्तव जे आपली जीवनातली आपल्या लाईफबद्दल जे काही वास्तव आहे तो फेस करायला तो रेडी नाही आहे आणि वास्तवापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो, त्याला इस्केपिस्ट असं बोललं जातं. काय बोललं जातं एसाठी? इस्केपिस्ट. तर नोट इस्केपिस्ट म्हणजे वास्तवापासून दूर जाणे. त्यामुळे एसाठी 4 किती ठिकाणी रे? केवळ 2 ठिकाणी. त्यामुळे पहिले 2 पर्याय रिमूव्ह झाले. अ पर्सन बिलॉंगिंग टू अ वंडरिंग रेस. वंडर म्हणजे रे भटकंती करणारे, वांडर लक्षात ठेवायचं. WA दिलेलं आहे. वांडर म्हणजे भटकंती करणे आणि WONDR वंडर म्हणजे आश्चर्य, तो वेगळा आहे. तर जे भटकंती करणाऱ्या जाती जमातींपैकी तो व्यक्ती आहे, त्याला आपण थोडक्यात काय म्हणतो? जिप्सी असं म्हणतो. ट्रायबल जशी लोक आहेत तशी. त्यामुळे इथं ए हा एकाच ठिकाणी मॅच होतोय. उत्तर निघतं पर्याय क्रमांक 3. म्हणजे उरलेले 2 बाय डिफॉल्ट बरोबर यायला पाहिजे. वन हू बिलीव्ज इन फेट. फेट म्हणजे नशीब, जो आपल्या नशिबावर विश्वास ठेवतो. लक्षात ठेवा, जे काय होतंय ते माझ्या नशिबातच आहे. चांगलं घडू वाईट घडू हे माझं नशीब जबाबदारी असं म्हणणारा व्यक्ती त्याला आपण फेटॅलिस्ट असं म्हणतो. मराठीत त्याला बोलतं प्रारब्धवादी. काय बोललं जातं? प्रारब्धवादी. आणि शेवटचा वन हू बिलीव्ज व्हेरी इझिली, का जो अगदी पटकन दुसऱ्यांवर विश्वास ठेवतो, भरोसा ठेवतो, अशा व्यक्तीला बोललं जातं क्रेड्युलस. काय बोललं जातं आपण? क्रेड्युलस. उत्तर आलं पाहिजे पर्याय क्रमांक 3. पुढे घ्या. हिअर इज अ रिप्रेझेंट डॉट डॉट सॅम्पल. तुम्हाला एक प्रॉपरली वाक्यामध्ये सफिक्स जोडायचा आहे. सफिक्स म्हणजेच काय रे? ज्याला आपण म्हणतो की उपसर्ग आणि प्रत्यय याच्यापैकी येतं. तर ॲफिक्सेशन ही वर्ड फॉर्मेशन प्रोसिजर असते. तर प्रेफिक्स जो असतो मित्रांनो, तो प्रेफिक्स हा रूट वर्डच्या आधी जोडला जातो. रूट वर्ड जो असतो तो, आणि जो सफिक्स असतो हा रूट वर्डच्या नंतर जोडला जातो. काय? नंतर जोडला जातो. तर बघायचं आहे आता तुम्हाला मी अजून एक शॉर्टकट मेथड सांगतो या ठिकाणी. बघायचं इथं दिलेले आर्टिकल ए आणि सॅम्पल म्हणजे नमुना हा दिलेले नाऊन. तर एक सगळ्यांना माहिती पाहिजे, आर्टिकल आणि नाम याच्यामध्ये जर एक शब्द असेल तर तो शब्द 100% ॲडजेक्टिव्ह असतो. आर्टिकल आणि नामाच्या मध्ये असणारा एक शब्द 100% ॲडजेक्टिव्ह असतो. मग आता चेक करा, रिप्रेझेंटेबल असं होणार नाही. रिप्रेझेंटेशन हा तर नाऊन बनतो का, जो येणार नाही. मग येतात तुमचे जर रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रातिनिधिक. पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर येतं रिप्रेझेंटेबल असं होणार नाही. काही संबंध नाही. 4 मध्ये कन्फर्म उत्तर निघलेलं आहे. पुढचा प्रश्न बघायचं. दे परफॉर्म द सेम डॉट डॉट टास्क ऑल द डे. बघायचं आता दे झाला सब्जेक्ट, परफॉर्म झालं क्रियापदाचं मूळ रूप, द सेम डॉट डॉट टास्क ऑल द डे. आर्टिकल आणि नाम याच्यामध्ये येणारा शब्द ॲडजेक्टिव्ह यायला पाहिजे. बरोबर आहे. रिपिटिशन हा शब्द नाऊन आहे. ION जोडलं का नाऊनमध्ये रूपांतर होतं. आपल्याला आर्टिकल आणि नामाच्या मध्ये येणारा जो शब्द असतो तो ॲडजेक्टिव्ह येणं अपेक्षित आहे. तर या ठिकाणी रिपिटिशन होणार नाहीये, रिप्लेट होणार नाही. हा व्हर्ब आहे. रिप्लेसिंग हा सुद्धा व्हर्ब आहे. त्यामुळे हा व्हर्ब नको आहे, हा व्हर्ब नको आहे. हे मूळ रूपातलं क्रियापद, हे चालू रूपातलं क्रियापद दोन्ही नकोच आहे. म्हणजे एलिमिनेशन इथंच झालेलं आहे. रिपिटेटिव्ह पर्याय क्रमांक
3 मध्ये उत्तर निघतं. छोट्या छोट्या रिक्वायरमेंट आहेत. वन हू पजेस टू बी बेटर दॅन व्हॉट ही रिअली इज. तो दुसऱ्याला अशा प्रकारे स्वतःला शो करतो का तो इतरांपेक्षा कसा आहे, बेटर आहे, पण रियालिटीमध्ये तो तसा नसतो. त्याला आपण म्हणतो फसव्या व्यक्ती, ढोंगी व्यक्ती, लबाड व्यक्ती. ते तुम्हाला 4 पर्याय दिलेले, त्यातला पहिला दिलेला हायब्रू. तर हायब्रू म्हणजे अ पर्सन हू इज व्हेरी इंटेलिजंट अँड ही शोज हिज बिहेवियर इन द सेम वे. तो ऑलरेडी इंटेलिजंट असतो आणि त्याचं बिहेवियर तसंच असतं आणि त्याच्या वागणुकीवरून ॲटलिस्ट कळतं का तो इंटेलिजंट आहे. तो दाखवतो आणि तो तसा असतो. जसं एखादा ॲक्टर आहे, एखादा सायंटिस्ट आहे, एखादा ग्रेट ऑथर आहे, तर ते असतात तसे ग्रेट म्हणून ते तसे स्वतःला शो करतात. म्हणजे हा रियालिस्ट आहे. दुसरा दिलेला आहे हंबग. हे उत्तरात आलं पाहिजे. हंबग ज्याला आपण म्हणतो फॉल्स टॉक ऑर बिहेवियर, ज्याला आपण म्हणतो त्याचं बोलणं ते फॉल्स, चुकीचं आहे किंवा वागणूकसुद्धा चुकीची आहे. म्हणजे तो स्वतःला असा शो करतो का मी इतरांपेक्षा सुपेरियर आहे, परंतु तो तसा नसतो. पर्याय क्रमांक 2. त्यामुळे इथं स्मार्ट उत्तरात येत नाही आणि होडूसुद्धा उत्तरात येत नाही, काही संबंध नाही. हंबग आणि हायब्रू ह्या 2 शब्दांना छान पद्धतीनं समजून घ्या. हा रिअल पर्सन आहे आणि हा अनरिअल पर्सन आहे. हा खोटं वागतो, हा खरा वागतो. पुढं बघायचं, द बिल्डिंग वॉज बॅडली डॅमेज्ड. लक्षात ठेवा, बॅडली समजून घ्या. बॅडली डॅमेज म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. बॅडली म्हणजेच आपल्याला म्हणतो सेव्हरली, मोठ्या प्रमाणामध्ये. काय म्हणतो आपण, मोठ्या प्रमाणामध्ये हानी होणे. लक्षात ठेवायचं. कम्प्लिटली म्हणजे पूर्णपणे, बॅडली म्हणजे पूर्णपणे असा अर्थ निघत नाही आहे, स्लाइटली पण निघत नाही आहे आणि पार्टली पण निघत नाही. सेव्हरली मोठ्या प्रमाणात हानी झालेली. 3 नंबरमध्ये उत्तर निघतंय. बघा, रमा और हरी मस्ट लेंड देअर हँड्स. तर जेव्हा ऑर, आयदर ऑर आणि नायदर नॉरने 2 नाऊन किंवा 2 प्रोनाऊन जोडले जातात, तर त्यांच्यानंतर जे क्रियापद घ्यायचं ते दुसऱ्या नाम आणि सर्वनामाच्या वचनाप्रमाणे घ्यायचं. पण ज्या अर्थी इथं मॉडेल ॲक्झुलरी आलेलं आहे, इथे ॲग्रीमेंट होत नाही. पुढे चला. मग जर तुमच्या वाक्यात पुढे पॉझिटिव्ह केसमधलं प्रोनाऊन आलेलं असेल तर ते सुद्धा दुसऱ्याच्याच वचनाप्रमाणे घ्यायचे. हरी एकवचनी, मग या ठिकाणी काय पाहिजे होता, हीच पाहिजे होतं. देअर चालणार नाही. आलं लक्षात. ऑर, आयदर ऑर आणि नायदर नॉर यांनी जेव्हा 2 नाऊन किंवा प्रोनाऊन जोडले जातात तर दुसऱ्या नामाच्या, दुसऱ्या प्रोनाऊनच्या वचनाप्रमाणे पुढे क्रियापद रूप बदलतं. त्याचबरोबर पुढे जर पॉझिटिव्ह केसबद्दल प्रोनाऊन आलं ते सुद्धा दुसऱ्या नाम किंवा सर्वनामाच्याच वचनाप्रमाणे बदलायचं. इथे पहिले असं काही घेणं देणं नाही. म्हणजे ए काय झालेलं आहे मित्रांनो, चुकलेलं आहे ना. आपल्याला काय विचारले, करेक्ट सेंटेन्स विचारले. म्हणजे ए उत्तरात येणार आहे का, नाही. पण मग ए असणारे पर्याय जर रिमूव्ह जर केले तर काही क्षणात उत्तर निघतं. पर्याय क्रमांक 4. कारण ए उत्तरात घ्यायचं नाही. ए हा 3 पर्यायात दिलेला आहे. 3ही पर्याय काढा, उरलेले 100% उत्तर बरोबर येते. हे लक्षात ठेवायचं. मग बघायचं, नन ऑफ माय लॉस्ट बुक्स वेअर फाउंड. हरकत नाही. नन ऑफच्या नंतरचं नाम अनेक वचनी येतं. क्रियापद एकवचनी आणि अनेक वचनी दोन्हीही चालतं. ठीक आहे, तुमचं बी बरोबर आहे. ईच ऑफच्या नंतरचं नाम अनेक वचनी येतं पण क्रियापद बाकी कंपल्सरी एक वचनी येतं. व ईच ऑफ, आयदर ऑफ आणि नायदर ऑफ हे 3 फ्रेजेस आहे. ईच ऑफ, आयदर ऑफ आणि नायदर ऑफ याच्यानंतरचं नाम अनेक वचनी पण क्रियापद बाकी एक वचनी. कारण हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन आहेत, ते एक वचनीच राहणार ह्या पद्धतीनं. ठीक आहे, त्यामुळे सीला उत्तरात घ्यायचे. त्यामुळे उत्तर येते 4. पुढचं बघा, आर्बिट्रेटर. आता ही एक लिगल टर्म आहे. आर्बिट्रेटर म्हणजेच काय रे, त्याला आपण म्हणतो ना काय 2 भांडणं झाले, दोघांची भांडणं झालेली, 2 व्यक्ती, 2 ग्रुप किंवा 2 संस्था यांच्यामध्ये जे भांडण झालेलं असतं, हे भांडण सोडवण्यासाठी जी मध्यस्थी करणारा जो व्यक्ती असतो त्याला लिगल टर्ममध्ये आर्बिट्रेटर असं बोललं जातं. लवाद काय बोललं जातं आपण, आर्बिट्रेटर. दोघांमधील भांडण मिटवण्यासाठी जो व्यक्ती मध्यस्थी करतो त्याला आर्बिट्रेटर असं बोललं जातं. अ पर्सन हू बायज गुड फ्रॉम द प्रोड्युसर अँड सेल देम टू कस्टमर. काही संबंध नाही आहे. अ पर्सन हू गिव्ज युअर सोशल असिस्टंट नाही आहे. अ पर्सन हू ॲडव्होकेट्स पर्टिक्युलर कंपनीज प्रोडक्ट अजिबात होत नाही आहे. म्हणजे 4 आलं पाहिजे. अ पर्सन हू इज अपॉइंटेड बाय द पार्टीज टू सेटल देअर डिस्प्यूट्स. भांडण मिटवण्यासाठी नेमणूक केलेला व्यक्ती. पाहायचं, द लगेजेस आर इन द
क्लॉक रूम. नोटीस करा लगेज. आता आपण एक नाऊनची लिस्ट पाहिलेली आहे. याच्यामध्ये सिनरी आहे, कटलरी आहे, लगेज आहे, फर्निचर आहे, बरोबर आहे, नॉलेज आहे, बरोबर, इलेक्ट्रिसिटी आहे, डस्ट आहे, असे भरपूर शब्द आहेत त्याच्यामध्ये. तर हे शब्द नेहमी एकवचनीच असतात, यांना अनेक वचन करण्याची गरज नसते. त्यामुळे लगेजचं लगेजेस कधीच होत नाही. त्यामुळे हे काय झाला मित्रांनो, चुकलेलं आहे. आपल्याला काय विचारलं, ग्रॅमॅटिकली करेक्ट विचारलेलं, म्हणजे ए उत्तरात येणार नाही. मग हे असणारे पर्याय जर रिमूव्ह जर केले तरी मित्रांनो उत्तर येते पर्याय क्रमांक 2. आणि इथे एलिमिनेशनची मेथड परफेक्ट बसली. विदिन फ्यू सेकंड्स यू कुड आन्सर द क्वेश्चन अँड गो अहेड. पुढे निघून जायचं, अजिबात थांबायचं नाही ते, बरोबर आहे. तरी बाकीचे पाहूयात. ही गेव मी 2 डझन ऑरेंजेस. तुम्हाला सांगितलेलं आहे मी का जेव्हा तुमच्या वाक्यामध्ये डझन, 100, 1000, लॅक, मिलियन, बिलियन, ट्रिलियन असे काही शब्द येतात, त्यांच्या अगोदर जर नंबर वर्ड जर आला तर या शब्दांना यस किंवा यस प्रत्यय कधीच जोडायचं नाही. ठीक आहे, त्यामुळे बी बरोबर आहे. पुढे बघा दिलेले, द टेबल्स लेग इज ब्रोकन. निर्जीव गोष्ट असते, निर्जीव वस्तू असते, तिला पॉझेसिव्ह केस ह्या पद्धतीनं जोडत नाही. मी इथं काय बोलायला पाहिजे, द लेग ऑफ द टेबल इज ब्रोकन अशी रचना पाहिजे होती. म्हणजे पॉझेसिव्ह केस करताना निर्जीव घटकाची ऑफचा वापर करायचा. त्यामुळे सी चुकलेला आहे. आणि शेवटचा राहिलेला आहे आपल्याला, फॉर गुडनेस सेक फॉरगिव्ह मी. तर कधी कधी काय होतं, अशा इनॅनिमेट ऑब्जेक्टसाठी सुद्धा तुम्हाला वापरता येतो. त्यामुळे डीला उत्तरात घ्यायचं आहे. आपण ऑलरेडी एलिमिनेशननं उत्तर काढलेलं होतं, ह्या पद्धतीनं पाहायचं. पुढचं, चूज द करेक्ट ऑप्शन इन विच द वर्ड्स आर स्पेल्ड करेक्टली. आता इथं स्पेलिंग रिलेटेड दिलेले आहेत. आता याचं मी जास्त डिटेल जात नाही, याचं डायरेक्टली उत्तर सांगतो. तुमचं पर्याय क्रमांक 2 आहे. ठीक आहे, थोडं स्पेलिंग ओरिएंटेड चांगली तयारी करून ठेवा. या टॉपिकची तयारी करताना मी तुम्हाला एवढंच सांगतो, साधारणतः 2011 ते 2025 पर्यंत या टॉपिकवर आयोगाने जेवढी उदाहरणं घेतलेली आहेत तेवढ्या उदाहरणांमधले जे शब्द दिलेले 4ही पर्यायांमधले ते छान पद्धतीनं समजून घ्या. याच्या पलीकडे वेगळं नाही काही करावं लागणार, हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो. पुढे बघायचं, दे आर प्रिपेरिंग लेसन फॉर द एन्शोईंग एक्झामिनेशन. आपल्याला विचारले आयडेंटिफाय द सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट. काहीच प्रॉब्लेम नाही, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स दिलेला आहे. हा फॉर काही या ठिकाणी टाइम एक्सप्रेशन दिलेलं नाही आहे, च्यासाठी असा अर्थ दिलेला आहे. सो प्रेझेंट कंटिन्युअसची रचना बरोबर आहे, काही चुकीचं नाही आहे. दुसरं, रंजन इज डुईंग धिस इम्पॉर्टंट वर्क फॉर द लास्ट 5 days. फॉरनी टाइम एक्सप्रेशन जोडलेलं आहे. इथं प्रेझेंट कंटिन्युअस नाही, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस पाहिजे होतं. रंजन, इथे बघायचं, याच्या ऐवजी इथं लिहितो हॅज बीन डुईंग अशी रचना अपेक्षित होती. त्यामुळे इथं बी सुद्धा चुकलेले. आता बघा, ए पाहिजे पण बी नको, ए पाहिजे पण बी नको, बी असणारे पर्याय रिमूव्ह करा. उत्तर निघते पर्याय क्रमांक 4. एलिमिनेशन उत्तर निघलं. आता इथं तुम्हाला तिसऱ्याचं काय घेणं देणं पण नाही आहे, बरोबर असो चुकीचं असो. आता इथं आयोगानं जर एलिमिनेशनने हेच उत्तर दिलेलं आहे तर आपण लई मोठं रिस्क घेण्याची गरज नाही. द एक्झामिनीज स्टॉप्ड रायटिंग व्हेन द इन्व्हिजिलेटर एंटर्ड दी हॉल. आता तसं विचार केला तर हे वाक्य ग्रॅमॅटिकली रॉंग नाही आहे, करेक्टच आहे. पण इथे जर तुम्ही जर पाहिलं तर उत्तरच निघत नाही आहे. येला तर घ्यायचं आहे, काय येला तर उत्तरात घ्यायचं आहे, आणि सीला जर घ्यायचं असेल तसा पर्यायच नाही आहे. म्हणजे हा रितसर प्रश्न हॅश पडायला पाहिजे. पण कधी कधी आयोग इतका स्टँड घेतं की आम्ही उत्तर बदलणार नाही, मी नाही, जा असा पाडा लावतो. तुम्ही कोर्टात जा नाही तर पुढे जा, मी उत्तर बदलत नाही. जसं ते पिट्युटरी ग्लँडसारखं राज्यसेवेला झालं होतं ते. ठीक आहे, म्हणजे नाही काही गोष्टी होत, थोडंसं त्यांची पण काही अडचणी असतात. ह्या सगळ्या गोष्टी काही पॉसिबल नाही. अरे एक उत्तर नंतर शेवटच्या स्टेजला बदलायचं, अख्खी आन्सर की बदलते, बऱ्याच गोष्टी होतात. बऱ्याच वेळा अशा ठिकाणी नाही ॲक्सेप्ट करत ते. पुढचा दिलेला आहे, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड अनइनहॅबिटेबल. अन म्हणजे नॉट, इनहॅबिटेबल इनहॅबिटेट लक्षात ठेवायचं. इनहॅबिटेट म्हणजे ज्या ठिकाणी आपण राहू शकतो, आणि इनहॅबिटेट म्हणजे थोडक्यात अनइनहॅबिटेट म्हणजे अनसुटेबल फॉर लिव्हिंग. लक्षात ठेवायचं. काय अनसुटेबल, अनचा अर्थ नॉट असा होतो, अनसुटेबल फॉर लिव्हिंग इन, का ज्या ठिकाणी राहण्यास योग्य नाही. असं काही अनइनहॅबिटेबल ज्याला आपण म्हणतो आयलंड्स असतात का, त्या ठिकाणी मनुष्य प्राणी राहू शकत नाही, अशा गोष्टी दिलेल्या आहे.
पुढचं, ॲट द व्हेरी प्राईम स्टेज ऑफ हिज लाईफ ही रीच द झेनिथ ऑफ पॉवर. झेनिथ हा कॉमन वर्ड आहे, कुठल्याही पुस्तकात अगदी इझिली सापडेल झेडच्या सिरीजमध्ये. झेनिथ म्हणजे टॉप, बरोबर. त्याला जी काय पॉवर आहे त्या पॉवरच्या अगदी तो टॉपला पोहोचलेला आहे, ज्याला आपण म्हणतो टॉप पोझिशन, बरोबर आहे की नाही. पुढचं, फॉर ऑल हिज प्रेडिक्टमेंट हिज फ्रेंड प्रॉमिस हिम हेल्प अँड इट वॉज शुअरली अ सिल्वर लाइनिंग इन द डार्क क्लाउड. ही इडियम आहे, सिल्वर लाइनिंग इन द डार्क क्लाउड ही इडियम आहे. तसं दिलेलं आहे का, त्याच्या लाईफमध्ये मित्राच्या किती संकट होती, पण तरी त्याच्या मित्रानं त्याला मदतीसाठी काय केलेले, प्रॉमिस दिलेलं आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो ना का, अ रे ऑफ होप, बरोबर आहे की नाही, आशेचा किरण. अ सिल्वर लाइनिंग इन अ डार्क क्लाउड, त्याला आपण मराठीत म्हणतो आशेचा किरण, रे ऑफ होप. पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर येत आहे. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स बघायचं. ही इज अ फायनेस्ट यंग प्लेयर अराउंड ॲट द मोमेंट. नोटीस करायचं, सुपरलेटिव्ह डिग्रीतलं फाईन, फायनर आणि फायनेस्ट, सुपरलेटिव्ह डिग्रीतलं जर ॲडजेक्टिव्ह असेल त्याच्या आधी आपण द आर्टिकल घेत असतो. कोणतं आर्टिकल, द. त्यामुळे ए काय झालेलं आहे मित्रांनो, चुकलेलं आहे. आणि आपल्याला काय विचारले, करेक्ट विचारले. त्यामुळे ए असणारे पर्याय पहिले रिमूव्ह करा. हे 2 पर्याय संपले. आता 2 उरलेले आहेत, त्याच्यातला कॉमन कुठला आहे, दोघांमध्ये पण बी आहे, म्हणजे बीला बरोबर देणंच आहे, कारण आपल्याकडे दुसरी चॉईस नाही. बी जर चुकला तर प्रश्न चुकणार आहे. सी वॉज अ कंपनी डिरेक्टर व्हेन सी रिटायर्ड. जेव्हा ती स्त्री रिटायर झाली तेव्हा ती एक कंपनीचा डायरेक्टर म्हणून होती. हरकत नाही, बरोबर आहे. आणि पुढे दिलेलं आहे, सिडनी इज द कॅपिटल ऑफ न्यू साऊथ वेल्स. आता हा जो प्रश्न आहे हा पंक्च्युएशनच्या पण अँगलनी आहे आणि आर्टिकलच्या पण अँगलनी आहे. तर जनरली न्यू साऊथ वेल्स असं शहराचं नाव आहे, तर जनरली न्यूचा एन कॅपिटल पाहिजे होता, स्मॉल नाही चालत. न्यू काय ॲडजेक्टिव्ह नाही, तो नाऊनमध्येच येतो. न्यू साऊथ वेल्स असं ठिकाणच येते. त्यामुळे तुमचा सी चुकलेला आहे. सी जर आपण रिमूव्ह जर केलं तर उत्तर येते ओनली बी. पर्याय क्रमांक 2ला मार्क करायचं. पुढचा प्रश्न बघा. ही इज क्वाईट ॲट होम इन इंग्लिश. इंग्लिशमध्ये तो क्वाईट ॲट होम होतो. आता त्याचा कॉन्टॅक्च्युअल मिनिंग होतो. जसं आपण म्हणतो ना, टू फील ॲट होम, व्हेरी कम्फर्टेबल वाटणं. फील ॲट होम म्हणजे कम्फर्टेबल वाटणं, आणि क्वाईट ॲट होम इंग्लिशमध्ये तो खूप अशा पद्धतीचा आहे, कम्फर्टेबल आहे. म्हणजे तो कसा आहे, कॉम्पिटंट. कॉम्पिटंट म्हणजे सक्षम, सक्षम, योग्य असा अर्थ तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे पुढचा जो 95 येतोय याचं उत्तर तुमचं 2 येते कन्फर्म. पुढचं दिलेलं आहे बघायचं. ॲपल्स आर सोल्ड बाय द डझन. ही फ्रेज बरोबर आहे. बाय द डझनची फ्रेज बरोबर आहे, याला उत्तरात घ्यायचं. ही इज क्लेवरर ऑफ द 2 बॉईज. आता ही एक टर्म लक्षात ठेवा, बीला इथं देतो. जेव्हा तुमच्या वाक्यामध्ये तुलना दोघांपैकीच एक झालेली असते, ऑफ द 2, तर त्याच्या अगोदर आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीतलं ॲडजेक्टिव्ह घ्यायचं आणि त्याच्या ॲडजेक्टिव्हच्या आधी आपल्याला कंपल्सरी द आर्टिकल घ्यायचं आहे. मग इथं दचा उल्लेख पाहिजे होता, इथे दिलेला नाही. म्हणजे बी काय झाले मित्रांनो, चुकलेलं आहे. त्यामुळे बघा, बी असणारे पर्याय रिमूव्ह करा. बी असणारे पर्याय रिमूव्ह केलेले आहेत. उत्तर निघतात दोघांमध्ये. दोघांमध्ये कॉमन काय, ए आहे, म्हणजे ए तसंही आपण बरोबरच दिलेलं आहे. आता फक्त सी सांगेल की काय भानगडे पाहायचं. आयर्न अँड कॉईल. आता 2 भिन्न धातू आहेत, करता अनेक वस्तू झाला म्हणून क्रियापद अनेक वस्तू. आर फाउंड इन अबंडन्स इन इंडिया. मोठ्या प्रमाणात सापडतं, काहीच प्रॉब्लेम नाही. सी बरोबर आहे. सीला जर बरोबर द्यायचं तर पर्याय क्रमांक 96चं 3 हे तुमचं उत्तर कन्फर्म आलं पाहिजे. पुढचं बघा. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स विचारले. आता रचना अशा एक्झाममध्ये विचारलं जातं. नॉट ओनली बट ऑल्सो, आयदर ऑर, नायदर नॉर, हार्डली व्हेन, स्केअर्सली व्हेन यांचा वाक्यात वापर कसा केला पाहिजे या अनुषंगानं प्रश्न विचारलाय. तुम्ही जर 4ही वाक्य जर पाहिली तर तुम्हाला 4ही वाक्यांमध्ये नॉट ओनली बट ऑल्सोचा उल्लेख दिलेला आहे. म्हणून लक्षात ठेवायचं, जेव्हा नॉट ओनली आणि बट ऑल्सोचा वापर वाक्यात होतो तेव्हा 2 रिक्वायरमेंट लक्षात ठेवायच्या. जेव्हा तुमच्या वाक्यात नॉट ओनली बट ऑल्सो हे दोन्ही शब्द क्रियापदाच्या आधीच येऊन जातात. बघा, नॉट ओनली बट ऑल्सो हे दोन्ही शब्द क्रियापदाच्या आधी येतात ना, तेव्हा तुम्हाला दोघांमध्ये ॲग्रीमेंट चेक करायचं. बट ऑल्सोनं जे नाऊन जोडलेलं असेल त्याच्या वचनाप्रमाणे क्रियापद बदलतं. परंतु जेव्हा
नॉट ओनली बट ऑल्सो क्रियापदाच्या नंतर येतात ना, तेव्हा त्यांनी समान भाग जोडलेले आहेत का ते चेक करायचं. समान, जो भाग बट ऑल्सोनं जोडलेला आहे तसाच भाग नॉट ओनलीनं जोडायचा, हे लक्षात ठेवायचं. मग या ठिकाणी चेक करूयात आपण. नॉट ओनली सी wrote a screenplay for the movies but also acted a role in it. तर तुम्ही नीट बघा मित्रांनो, बट ऑल्सोवर फोकस करा. बट ऑल्सोनं काय जोडलेलं आहे, इथे डायरेक्टली क्रियापदानं सुरू झालेलं वाक्य दिलेलं आहे. म्हणजे बट ऑल्सोच्या नंतर करता आलेला नाही, याचाच अर्थ नॉट ओनलीच्या नंतर सुद्धा करता यायला नको, तो त्याच्या आधी घ्या. म्हणजे हा जो सी आहे हा उचलून आपल्याला नॉट ओनलीच्या आधी पाहिजे होता. म्हणजे वाक्य काय झालं असतं, सी नॉट ओनली रोड द स्क्रीन प्ले फॉर द मूवीज बट ऑल्सो ॲक्टेड अ रोल इन इट. त्यामुळे ए चुकलेलं आहे मित्रांनो. इथं तुम्हाला लोकेशन पाहायचं. सी रोड नॉट ओनली द स्क्रीन प्ले फॉर द मूवीज बट ऑल्सो ॲक्टेड. क्रियापद, बट ऑल्सोच्या नंतर क्रियापद दिलेलं आहे. मग ह्या नॉट ओनलीच्या नंतर क्रियापद नाही आहे, तर हे जी क्रियापद आहे हे या ठिकाणी पाहिजे होतं. त्यामुळे दुसरंही चुकलेलं आहे. सी नॉट ओनली बघा रोड द स्क्रीन प्ले फॉर द मूवीज, याच्यामध्ये क्रियापदानं सुरू झालेलं वाक्य आहे. बट ऑल्सो ॲक्टेड अ रोल इन. पण नॉट ओनलीच्या नंतर क्रियापद, बट ऑल्सोच्या नंतरही क्रियापद, आणि पुढचं वाक्य काही फरक पडत नाही. उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये निघतंय. इथे करता आधी पाहिजे होता, त्यामुळे हे पर्याय चुकलेलं आहे. ह्या पद्धतीनं उत्तर येतात. पुढे दिलेले बघायचं. सी रिफ्यूज द प्रपोजल ऑफ हिज मॅरेज पॉइंट ब्लॅक. पाहायचं संयुक्त गट बघ कंबाईन बी 2024च्या पेपरमध्ये ही रिपीट झालेली ईडीएम आहे. ज्यांनी PYQ पाहिलेले त्यांना काही क्षणामध्ये उत्तर देता येत होतं. पॉइंट ब्लॅक इट मीन्स डिरेक्टली विदाउट एनी हेजिटेशन, डायरेक्टली रिफ्यूज करून टाकलेले ह्या पद्धतीनं. आणि पुढचा दिलेला आहे 99. इफ आय हॅड बीन इन हिज प्लेस आय डॉट डॉट डिफरंटली. नोटीस करायचं, इफचा क्लॉज दिलेला आहे म्हणजे वाक्य कंडिशनल सेंटेन्स आहे. पुढे वाक्यात आलेलं आहे हॅड, आणि हॅडच्या नंतर बीचं ते स्वरूप दिलेलं आहे बीनं. इफच्या क्लॉजमध्ये जेव्हा पूर्ण भूतकाळ येतो त्याला बोललं जातं इम्पॉसिबल कंडिशन. कोणती कंडिशन बोललं जातं, इम्पॉसिबल कंडिशन. या केसमध्ये मेन क्लॉजमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, ओल्ड हॅव प्लस क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं. ओल्ड हॅव प्लस तिसरं रूप तुम्हाला घ्यायचं आहे, ओल्ड हॅव प्लस V3. मग या ठिकाणी बघायचं, ओल्ड ऐवजी कोल्ड पण चालतो, शुल्ड पण चालतो आणि माइट पण चालतो. शाल चालणार नाही, लक्षात ठेवायचं. हे पहिला पर्याय गेला. शुल्ड हॅव डन हरकत नाही आहे. शुल्ड हॅव बीन जर मध्ये टाकला तर हे पॅसिव्हची रचना होणार आहे, पॅसिव्ह व्हायची. पण तुमच्या वाक्यातला करता ॲक्टिव्ह आहे त्यामुळे पॅसिव्ह चालणार नाही. पर्याय क्रमांक 3 गेला. ओल्ड हॅव प्लस डन पाहिजे होतं, हे होत नाही. उत्तर येते पर्याय क्रमांक 2. ओल्ड ऐवजी शुल्ड सुद्धा चालतो, हे लक्षात ठेवायचं. उत्तर कन्फर्म तुमचं किती येते, 99चं 2 मध्ये उत्तर निघतंय. आणि शेवटचा प्रश्न दिलेला आहे, कंप्लीट द सेंटेन्स चूजिंग द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. काय विचारले, ही फेल्ड टू डॉट डॉट ॲट द राईट टाइम अँड मिस द ट्रेन. म्हणजे त्याची ट्रेन मिस झालेली, म्हणजे तो त्या विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळेला यायला तो कमी पडलेला आहे. म्हणजे ही डिडंट अराईव्ह ॲट अ पर्टिक्युलर प्लेस इन अ राईट टाइम, सो ही मिस्ड हिज ट्रेन. ते दिलेलं आहे टर्न अप. टर्न अप इट मीन्स टू अपियर ऑर टू अकर, एखाद्या ठिकाणी पोहोचणे, उपस्थित राहणे. तिथं उत्तर इथं 1 मध्येच निघतंय मित्रांनो. टर्न अप म्हणजे एखाद्या ठिकाणी अवेलेबल होणे राईट टाइमला, ठीक आहे. पुढे दिलेलं आहे टर्न डाऊन. टर्न डाऊन इट मीन्स टू रेड्यूस ऑर टू डिक्रीज, कमी करणे, काही संबंध नाही. पण फ्रेझलवर महत्त्वाचे आहे. टर्न द कॉर्नर ही इडियम आहे. टर्न द कॉर्नर इट मीन्स ज्याला आपण म्हणतो स्टार्ट इम्प्रूव्हिंग आफ्टर डिफिकल्ट इलनेस. म्हणजे जर एखादा व्यक्ती आजारी पडला होता, आजारातून आता तो इम्प्रूव्ह व्हायला लागलेला आहे, म्हणजे तो डिफिकल्टीतून आता बाहेर आलेला, आउट ऑफ डेंजर झालेला आहे, आउट ऑफ डिफिकल्टी. आणि शेवटचं टर्न ऑफ इट मीन्स टू स्विच ऑफ, बंद करून टाकणे. स्विच ऑफ टू डिॲक्टिवेट समथिंग, जसा TV बंद करतो, फोन बंद करतो, लाईट बंद करतो, टर्न ऑफ ह्या पद्धतीनं. तर उत्तर येतं टर्न ऑफ इट मीन्स टू अपियर ऑर अराईव्ह ॲट अ पर्टिक्युलर
प्लेस असं उत्तर येते. तर या पद्धतीने मित्रांनो आपल्या ह्या पेपरमध्ये 40 प्रश्न आहे 2022च्या. 23 पासून पॅटर्न बदललेला आहे. 40 पैकी आता 40 ऐवजी आता 50 प्रश्न झालेले. तर जे विद्यार्थी 2024 गट क ची तयारी करतात त्यांनी न चुकता सांगतो, जर तुम्हाला रिझल्ट मिळवायचा आहे तर काहीही करून PYQ ॲनालिसिस छान पद्धतीनं करा. ॲप्रोच तयार झाला पाहिजे. कारण तुम्ही किती अभ्यास केलेला आहे या अगोदर हे जास्त महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही एकदा वाचलं काय, दोनदा वाचलं काय, 10 वेळा वाचलं काय. जर जास्त वाचून जर रिझल्ट जर येत असेल तर जे खूप जुने विद्यार्थी का ज्यांनी 4-4, 5-5, 6-6 मेन्स दिलेले ते तर पटकनी पास व्हायला पाहिजे, पण असं होताना दिसत नाही. याचा अर्थ काय, कुठेतरी आपल्या अभ्यासात गडबड झालेली आहे. त्यामुळे अभ्यास इम्प्रूव्ह झाला पाहिजे, राईट अँगलनी स्टडी केला पाहिजे आणि एक्झॅक्टली त्या एका तासामध्ये एक्झामच्या दरम्यान ते एका तासामध्ये आपल्याला काय करायचं आहे ते जनरली मी तुम्हाला ह्या PYQ मधून सांगितलेले. तर जनरली ह्या पद्धतीनं विषयाचं रिव्हर्स इंजिनिअरिंग झालं पाहिजे, छान पद्धतीने ॲप्रोच क्लिअर झाला पाहिजे, एलिमिनेशन कळलं पाहिजे, बेसिकच्या आधारे प्रश्नांची उत्तर देता आली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला परीक्षेच्या अगोदर अगदी वेल इन ॲडव्हान्स करायच्यात. जेव्हा तुम्ही या प्रक्रियेतून जाता तर मित्रांनो लिहून देतो, तुमचा रिझल्ट कोणीही रोखू शकत नाही. चला आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी थांबतो मी. अपेक्षा करतो तुम्हाला लेक्चर आवडलेलं असेल. जे विद्यार्थी आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला नवीन असतील त्यांनी कृपया आपला हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि आपल्या मित्रांना ही लिंक शेअर करा. धन्यवाद.